हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. सातारा जिल्ह्यातनं बोलतोय. हा बोला ना. अनुभव पहिल्यांदा शेअर करताय? हो हो, पाहिलं 3 वर्ष झालं ऐकते तुमचा अनुभव ताई. अच्छा. पण हा, धाडसच होत नाही ना करायचा. आणि किती वर्षापासून आहे ताई सेवेत? 2017 पासून. अरे वा, हो बरेच वर्ष झाले तुम्हाला पण. हो. हा. आणि रोजची काय करता म्हणजे सेवा रोजचे म्हणजे 3 अध्याय 11 माळी आपलं? जप. हा हा हा. मग काय अनुभव आला ताई? 2017 साली आई माझी वारली. अरे स्वामी स्वामी आली माझ्या जीवनात. अरे बापरे. हा हा हा. हं. मग करोना झाला आता. बरोबर 19ला. हा. आधी त्याच्या आधी ऍडमिट होते. म्हणजे श्वासही लागत होता असं धाप. मग तुम्हाला? ऍडमिट हो, अरे शुगर आहे बाप. ना. हा हा हा. मग ती ऍडमिट केलं. ऍडमिट करून आले, सरळ झाले. आणि पुन्हा लगेच एका महिन्यात कोरोना झाला. मग अगो बाई. तपासाय गेली. मग हा. ते कोरोनाचं हाय म्हणून सांगितलं. अगो मग बाई. तसं लग्न झालंय तसं मी कधी एकटी गेलीच नाही ना, लहान वयात लग्न झालं. हो 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 हो. मग ते कडपासून मालकच घेऊन यात हा. राहायला. ते कधी एकटं जाण्याचा प्रसंगच आला नाही ना, त्या आला नाही. कोरोनाच्या बरोबर. मग ते प्रसंग आला नाही, त्यामुळं पुन्हा मग तिथं कोविडला ऍडमिट केली. तिथं कोविड तिथं. अगो बाई, ऍडमिट हा. केलेलं? हो. अरे बाबा. आणि इन्सुलिन होते ना, सकाळ असे 5 इन्सुलिन होते. सकाळ, दुपार, संध्याकाळ 4 वाजता असं. अजून पण आहे तुम्हाला इन्शुलिन? आता 2 आहे ती. पहिली 5 होती. बापरे. हा जास्ती होतं ना त्यावेळी. हा 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 हा. मग ती तिथं गेल्यावर म्हणले त्यातनी कोरोना झाला नाही आणि घेऊन कसा आलायसा. अय्या. शुगर मुळे धाप लागत होती ना वरती अशी. हा 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 हा. त्यामुळे तिने ती सांगितलं कशाला घेऊन आला. हम्म. तरी पण आणि ठेवले. मग मालकांना इथं एक सांगितलं की तुमच्या मिसेसनं कोरोना नाही, तुम्ही कसं घेऊन आलाय. अच्छा. हा मालकाने आमच्या इथं कराडात मग हे केलं. हा. काय ती स्वामी समर्थ ती सारखं चालूच होतं. अच्छा. हा हा तिथं हा माळ घेऊन गेले. मी हा. आपल्या तिथं स्कॉटवर बसून करायची. अच्छा. हा तिथं हा. काय जात नाही का, आम्ही लिंगायत असल्यामुळे तिथं वशाटात अंडी पिंडी हे असलं संबंधच सगळं. नाही. हा. च्या 2 दिवस जीवलीच नाही. नुसता तेवढा सकाळचा घ्यायचा. आई ग. हा त्याला नेलेलं खायचं. हा आणि हा. मला आमचे मालक येऊ द्यायचे तर नाही म्हणायचं तुमच्या मालकास. अय्या. मग ते म्हणले आता सातारला न्यायला पाहिजे पेशंट. बापरे. मग सातारला न्यायला पाहिजे म्हणलं, इथं ऐकून माहिती होतं ना सातारला पेशंट गेलेलं परत येत नाही. आई ग. म्हणजे जास्ती खाल्लेली आहोत आई. मग बरोबर आहे ना. हो. मग रातच्या मी सांगितलं आमचं मालक असलं तर मी येणार नाही, मला काय होईल त्याची होऊ दे म्हटलं. बापरे. तर नाही म्हणले, हो तुमचं मालकाने मी फोन केला. हा फोन केला या हा आणि ती येणार आहे ती म्हटलं तर. हा. बरं म्हटलं. मग ॲम्ब्युलन्स मध्ये घातली. आता बापरे. हा. आणि एक मुलं केवढे होते? मुलगा 2 का आहेत की. मग एक वारला, एक आहे अरे बापरे. 11 वर्षाचा होऊन. कसं काय? मलेरिया झाला, ती कळत नाही ना लहानपणी. हो. 5वीला होता तो वारला. बापरे बापरे. आणि आता आहे थोरला MEB झालाय, पण अजून नोकरी नाही भेटणार. लागेल लागेल लागेल. व्यसन आहे ना ताई, काय करायचं. अरे अरे. ते आता त्या धास्तीनं मुलाच्या जरा हे झालं ना. हा हा. बरोबर. हा. मग ते गाडीत घातली रातच्या 12 वाजता. हम्म. मग जिथं कोविड हे होतं ना, तिथनं एक 10 किलोमीटरवर गाडी आली. हा. ॲम्ब्युलन्स मध्ये आली. तर स्वामींचं जपी चालूच आहे. बरोबर. हा स्वामीचं आमच्या गावदेवीचं नाव चालूच आहे. हा. आणि मग आले ते कोविड पासून एक 10 किलोमीटर आलं. अशी पुलावरनं गाडी खाली वळणार तेवढ्यात हा त्या ड्रायव्हरनं असा हात केला नाही म्हणून. मला काय झालं आता, मी एकटीच लेडीज, 2 जेंट्स होती. हा. ड्रायव्हर 2 जेंट्स. मला भीती वाटणारच का नाही. बरोबर. हा. मग ते ड्रायव्हरनं हात केला.
गाडी वळून मागं आणली. हा मी म्हणलं, आलं मी सातारा साहेब. नाही हा होत आहे तिथं शिल्लक नाही त्या खाटा हा सातारमध्ये म्हणून तुम्हाला परत आणलं. स्वामींची कृपा बघा, हा. मला पार पण करून दिलं नाही करार. बघा ना. पण मागं आणली नाही ती तर ठेवली आहे. अरे वा. स्वामींचा अनुभव आहे की नाही बघा बरं. खरंच मोठा अनुभव आहे. आणि हात ताई मुलाला तुम्ही तो काढा द्या ना. कशाचा होत आहे? केंद्रे दादा सांगतात तो काढा. दारू आणि सुटते त्याच्याने. सेवा पुऱ्या होत नाही ते होत आहे. असं नाही करायला लागले. जास्त कठीण सेवा नाही करायच्या, सोप्या सोप्याच करायच्या. पण तो काढा त्याला रोज द्या. हा चालतंय की. हा ते याचा गुळाचा आणि ते काय माहित आहे ना ते काळी मिरी वगैरे ते सगळं. ते मिरण गुळ. नाही बरंच आहे त्याच्यामध्ये. ते नीट ऐका व्हिडिओ मध्ये, नाहीतर मला मेसेज करा हा हा व्हॉट्सअपला. तुम्हाला हा ग्रुपवर कोणी पण सांगेल. हा हा मी आमच्या शेअर करते. मिस्टरांच्या ह्यो मी लय दिवस झाला हो. त्यांचा जसं व्हिडिओ बघते ना 2021 पासून हा. तेव्हापासून अनुभव शेअर करायचा मला धाडच होत नाही. अरे होईना झालं. बापरे. काही काय नाही ना आता स्वतः धरतात तरी. अजून छान छान अनुभव येतील बघा आता शेअर केला ना तुम्ही. मिस्टरांनी आता लावला म्हणले करायचाच आहे ज्ञान अनुभवाचा नाही शेअर. नाही बघा तुम्ही आणि आता आता शेअर केला ना तुम्हाला अजून छान अनुभव येतील. अजून व्हायचं आहे मॅडम. हा आणि ते मिस्टरांचं आता हरण्याचं ऑपरेशन केलं. हा बोला त्यांच्यावर काय म्हणते हा ते. हा. आहे स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ दादा. हा कसं कसे आहात? ऑपरेशन बरं. कसं झालं तुमचं? ऑपरेशन असं झालं, माझ्याकडे ₹1 सुद्धा नव्हता बघा. अच्छा. हा मग आमचं काम बेलवाडीला ते प्रमोद आप्पा गायकवाड म्हणून त्यांची अकॅडमी आहे बरं बरं. पोलीस भरतीची. हा मग हा. तिथं आम्ही आपलं 1 वर्ष झालं आमचं काम चालू होतं. बरं बरं. हा माझ्या मनात स्वामी समर्थाचा दावा होताच चालू, हा की हा हा. माझं हे कसं पार पडेल, काय होईल काय होईल. बरोबर बरोबर. त्यांच्या रूपात हा स्वामी समर्थच म्हणजे अवतरले म्हणा. आणि त्यांनी बघा. मला मी बिन ₹1 मागता हा त्यांनी मला ऑफिसला बोलवलं. हा हा म्हणले काय झालं तुम्हाला, काय म्हणजे काय त्रास काय होतोय. हा हा तर म्हणलं अहो असं असं आहे, मला ऑपरेशन करायला सांगितलं हर्नियाचं. हा मग काय तुम्हाला अडचण काय आहे? म्हणलं हा काय नाही काय नाही. पण त्याने म्हणले ते काय नाही, तुमची अडचण काहीतरी आहे. हा तुमचा हा. ऑपरेशनचा खर्च किती आहे मला फक्त सांगा. बाप रे बघा. हा स्वामीच आणि आले की नाही. होय. आणि त्याने बघा सगळे पैसे ऑपरेशनचे भरले. बापरे किती खर्च आला हो दादा? ऑपरेशनला त्याने दिले ₹30,000 मला. अरे वा. हा आणि ते म्हणले सुद्धा हे कामातले पैसे तुमचे काही नाहीत, हे आमच्यातर्फे तुम्हाला भेट आहे. बापरे. तेही स्वामी समर्थाचे भक्त आहेत. अच्छा अच्छा. हा मग ते अक्कलकोटला जर गुरुवारी जातात बघा. बघा. होय. मग त्याने मला पैसे दिले आणि सांगितलं हे तुमच्या कामातले, अजिबात आम्ही ₹1 सुद्धा कटिंग करणार नाही, काय नाही. आमच्यातर्फे हे तुम्हाला वा ऑपरेशन वा करायला वा भेट. वा. असं बघा मला फार फार म्हणजे केवढा मोठा आज अनुभव. अनुभव मोठा आलेला आहे. आणि आता मला दवाखान्यात सांगितलेलं होतं, की हा 3 महिने तुम्ही 5 किलो सुद्धा वजन उचलू नका म्हणून. बापरे. मग मग आता ऑपरेशन होऊन बघा 1 महिना सव्वा महिना झालाय. मी हा आता कामाला सुद्धा सुरुवात केली. काही सुद्धा त्रास होत नाही स्वामींची मला. कृपेनं सगळं खरंच व्यवस्थित आहे. स्वामींची कृपा आहे ना दादा. स्वामींची कृपा इतकी आहे की काय बोलायलाच नको. बरोबर. होय. फक्त आता मुलाला तो काढा द्या. हा त्याचं पण व्यवस्थित होईल सगळं. आणि आता चालतंय. अनुभव शेअर केलाय ना छानच होईल तुमचं सगळं. होय. नाही हा करा थोडा अनुभव शेअर, म्हणजे मी त्यांना बी ऐकवतो जरा. हा अनुभव शेअर होईल ना. मग होईल ना होईल ना. तुम्ही रोज चालतंय. ऐकता ना. हो ऐकतो ना. हा आणि त्यांनी तुम्हाला मदत केली त्यांचं नाव काय? प्रमोद गायकवाड म्हणून आहेत. प्रमोद भगवान गायकवाड. बघा त्यांचं पण खूप छान होईल बघा. होय. स्वामी मग सेवेत त्यांना आहेत ना सुद्धा ते. मी ऐकवणार आहे अनुभव. हा हा मी लय शेअर मला ते. करते दादा. हा चालतंय चालतंय. हा ओके श्री मॅडम. स्वामी समर्थ दादा. हा श्री स्वामी समर्थ. ओके मॅडम.